लास्ट टाइम आपण जे अलाइड अँगल घेतलं होतं कंपाऊंड फॉर्म्युल्यांचा वापर करतो. कंपाऊंड फॉर्म्युले वापरत असताना आपण LHS साईड आणि RHS साईड यांच्यामध्ये कोणत्या प्रकारे ॲडजस्टमेंट करतो हे सर्वांना लक्षात आलं. आणि त्याच पद्धतीने आपण अलाइड अँगल कोणते कोणते आणि कसे असतात बरोबर ना. जे आपण एक्स ॲक्सिस वरचे क्वाड्रंटल अँगल असतील, वाय ॲक्सिस वरचे क्वाड्रंटल अँगल असतील, त्यांच्याशी ॲडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये आपण जे अँगल घेतो त्यांना काय म्हणतात अलाइड अँगल म्हणतात बरोबर. म्हणजे π/2 - θ, π/2 + θ, π - θ, π + θ, 3π/2 - θ, 3π/2 + θ बरोबर. 2π - θ, 2π + θ हे सर्व कोण आहेत π/2, π, 3π/2, 2π हे कोण आहेत क्वाड्रंटल अँगल. कोणते अँगल आहेत क्वाड्रंटल. आणि त्यांच्या ॲडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये जे दोन अँगल आपण घेणार अँगल डिफाइन करणार त्यांना काय म्हणणार आपण अलाइड अँगल बरोबर आहे. आणि त्यांना फाइंड आउट करायचं आहे. त्यांचे फॉर्म्युले जनरेट केले होते बाय युजिंग कंपाऊंड अँगल्स बरोबर. आणि त्यांच्या व्हॅल्यू ज्या मिळाल्या त्या इन टर्म्स ऑफ जर इकडे sin π/2 - θ, cos π/2 - θ असतील तर तिकडच्या बाजूला काय मिळतात बरोबर. मी आज जी छोटीशी एक शॉर्ट ट्रिक आपण जी मागच्या वेळेला मी सांगितलं होतं की आपण 48 फॉर्म्युले बाय युजिंग कंपाऊंड फॉर्म्युले डिराइव्ह झाले की त्यानंतर मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगेन. ती शॉर्ट ट्रिक आपल्याला डेव्हलप करायची आहे बरोबर. आता ती शॉर्ट ट्रिक डेव्हलप करण्यासाठी मी आधी परत काल सांगत होतो की कुठला अँगल कुठे आहे. पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस वर कोण आहे, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस वर कोण आहे बरोबर. नंतर एक्स ॲक्सिस वरचे कोणते, वाय ॲक्सिस वरचे कोणते हे अँगल मला माहिती पाहिजे बरोबर ना. मग जर आपण डिफाइन केलं जर असं काहीतरी घेतलं असेल एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस, हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, हा पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, हा निगेटिव्ह एक्स ॲक्सिस आणि हा निगेटिव्ह ॲक्सिस असे 4 ॲक्सिस माझ्याकडे आहेत. आता जर विचार केला तर एक्स ॲक्सिस वरचे अलाइड अँगल्स मला सांगायचे किती आहेत, किती आहेत एक्स ॲक्सिस वरचे विचार 4 कोणते कोणते आणि 2π + θ. आता मला सांगा कोणता अँगल कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे. सेकंड मध्ये याची ज्या वेळेला व्हॅल्यू काढणार π - θ ची त्यावेळेला डोक्यात काय ठेवणार त्या क्वाड्रंट मधल्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या साइन पॉझिटिव्ह निगेटिव्ह बरोबर. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कॉस पॉझिटिव्ह येणार, उरलेले साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह येणार, उरलेले निगेटिव्ह येणार बरोबर. इथे ज्या वेळेला π + θ कुठल्या क्वाड्रंट मध्ये थर्ड मध्ये कुठल्या थर्ड. मग ज्या वेळेला तुम्ही π + θ च्या व्हॅल्यूज काढणार त्यावेळेला tan आणि cot पॉझिटिव्ह मिळेल आणि उरलेले सर्व निगेटिव्ह बरोबर. 2π - θ फोर्थ मध्ये कुठे फोर्थ मध्ये. मग 2π - θ काढत असताना आपण काय करणार कोसेक आणि कॉस आणि सेक हे दोघं करणार पॉझिटिव्ह, उरलेले निगेटिव्ह. आणि 2π + θ म्हणजे आता एक लक्षात घ्या 2π + θ हा रोटेशनल झाला. 2π + θ हा रोटेशनल झाला म्हणजे 2π च्या पुढे तो कुठेही जाऊ शकेल बरोबर. मग 2π दॅट्स फर्स्ट रोटेशन, पुढे कुठे गेला त्याच्या व्हॅल्यूज काढायला लागतील, पुढे हळूहळू फिरत गेला की त्याच्यात वेगवेगळे रोटेशन मला मिळत जातील. मग लक्षात घ्या 2π + θ विल बी कॉमन. सपोज दॅट दिस लाईज इन अ फर्स्ट क्वाड्रंट अँड देन वी हॅव टू डिराइव्ह इट. ओके नाउ हे 4 कुठे आहेत, 4 कुठे आहेत एक्स ॲक्सिस. आता मी ज्या व्हॅल्यू काढणार आहेत तुम्ही ज्या व्हॅल्यूज काढल्यात त्याच्याशी कम्पेअर करा. एक छोटीशी शॉर्ट ट्रिक एवढी सांगेन की ज्या वेळेला आपण एक्स ॲक्सिस वरचे अलाइड अँगल काढतो त्यावेळेला कोणताही अलाइड अँगल काढा त्यावेळेला साइन कन्वर्टेड इनटू अ साइन. साइन हा साइन मध्ये मिळेल. कशात मिळणार साइन इन अ साइन, कॉस इन अ कॉस, टॅन इन अ टॅन, कॉट इन अ कॉट, सेक इन अ सेक आणि कोसेक इन अ कोसेक. त्याच व्हॅल्यू मिळणार पण फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह बद्दल क्वाड्रंट व्हायचं बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी काढतो π - θ पासून. ओके आपण वाय ॲक्सिस वरचे नंतर बघू, एक्स ॲक्सिस वरचे जे अलाइड अँगल आहेत त्यांच्यासाठी बघू. एक्स ॲक्सिस वरचे अलाइड अँगल्स ओके फॉर एक्स ॲक्सिस. ओके पहिला अलाइड अँगल कोणता घेतला मी π - θ. पहिली व्हॅल्यू काढतो बघा साइन घेऊ का साइन π - θ. पूर्ण एक लक्षात घ्या साइन आहे बरोबर, पाय आहे, पाय कुठे आहे पाय इथे क्वाड्रंटल आहे ना, 4 क्वाड्रंटल कोणते कोणते π/2 पहिला π/2 दुसरा कुठे गेले बाकीचे जोरात सांगा बरं
तिसरा आणि चौथा 2 पाय. त्याच्यातले दोन एक्स ऍक्सिस वर कोणते कोणते पाय आणि 2 पाय हे दोन. आणि मी कोणासाठी फाइंड आउट करतोय पाय साठी. तो कुठं आहे तो कुठं आहे पाय एक्स ऍक्सिस वर कुठं आहे एक्स ऍक्सिस वर बरोबर. आणि पाय मायनस थिटा घेतला तर कुठं जाईल सेकंड बरोबर. नाव आता साइन आहे साइनचा साइन कारण एक्स ऍक्सिस वरच्या अलाइड म्हणजे पाय आणि 2 पाय साठी साइनचा साइन होणार कॉसचा कॉस होणार. मग साइनचा साइनच झाला साइन थिटा काय मिळाला साइन थिटा. आणि साइन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे. कुठे आहे तो सेकंड बरोबर. तसंच सेकंड कॉस पाय मायनस थिटा कॉसचा कॉसच झाला पण कॉसचा कॉस का झाला कारण तो एक्स ऍक्सिस वर आहे बरोबर आहे. आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणावर ठरेल कोणत्या क्वाड्रंट मध्ये पाय मायनस थिटा लायची ना सेकंड आणि कॉस पॉझिटिव्ह का निगेटिव्ह निगेटिव्ह म्हणून तो मायनस कॉस थिटा बरोबर. नंतर थर्ड टॅन पाय मायनस थिटा टॅनचा टॅन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह निगेटिव्ह टॅन थिटा मायनस टॅन थिटा बरोबर. नंतर फोर्थ कॉट मायनस कॉट थिटा बरोबर. बघून घ्या इकडे टॅन कॉस सेक साइन जे पण असेल तेच मिळणार पण साइन ह्या त्या क्वाड्रंट मध्ये मिळणार बरोबर. फिफ्थ नंबर सेक पाय मायनस थिटा मायनस सेक थिटा ओके. सिक्स्थ नंबर पॉझिटिव्ह असेल ना कोसेक इज पॉझिटिव्ह इन द सेकंड क्वाड्रंट ओन्ली कोसेक थिटा बरोबर. हे सर्व व्हॅल्यू कोणाचे आहेत पाय मायनस कोणत्या क्वाड्रंट मध्ये कुठल्या ऍक्सिस वर एक्स ऍक्सिस वर बरोबर. आता दुसरा आहे पाय प्लस थिटा परत एक्स ऍक्सिस पण क्वाड्रंट विल बी चेंज परत एक्स ऍक्सिस पण क्वाड्रंट चेंज क्वाड्रंट थर्ड. मग आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह बदलून जातील बरोबर. व्हॅल्यू त्याच मिळेल पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह बदलला. मग पहिली व्हॅल्यू परत साइन पाय प्लस थिटा इक्वल टू मायनस साइन थिटा. साइनचा साइनच झाला का बरं एक्स ऍक्सिस वर आणि पाय प्लस थिटा थर्ड मध्ये म्हणून मायनस झाला. पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वाड्रंट ठरवला आणि तीच व्हॅल्यू मिळते की नाही तो एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस ठरवला. सेकंड कॉस मायनस कॉस थिटा बरोबर. थर्ड टॅन पाय प्लस थिटा आता ऑब्वियसली टॅन पॉझिटिव्ह असतो म्हणून पॉझिटिव्ह टॅन थिटा. फोर्थ नंबर cot theta cot pi minus pi plus theta that's equals to cot theta. tan and cot positive होतात म्हणून ऑटोमॅटिकली मिळणार. ओके. फिफ्थ नंबर sec pi plus theta minus sec चा sec पण minus sec and then sixth one will be cosec minus pi plus theta minus एक्स ऍक्सिस वरचे बरोबर. व्यवस्थित ऑब्झर्व करा. साइनचा साइन कॉसचा कॉस टॅनचा टॅन कॉटचा कॉट सेकचा सेक कोसेकचा कोसेक इथे पण तसंच पण लाइज इन अ फर्स्ट क्वाड्रंट सेकंड दिस लाइज इन अ थर्ड क्वाड्रंट. कळतंय लक्षात असू द्या. ओके क्लिअर दिसतंय बोर्ड क्लिअर दिसतंय ना वाईस व्यवस्थित बघू इथे इथे तेच म्हटलं नाही तर मग पूर्ण ब्लर आहे पण करेक्ट व्हिडिओ ब्लर होतो. ओके नेक्स्ट आता एक्स ऍक्सिस वरचे पुढचे अलर्ट आहे. ओके नंतर कोणता आहे कुठे लाईट होत आहे पाय मायनस थिटा फोर्थ मध्ये भावनेच्या परत जाऊ नका. पहिला साइन 2 पाय मायनस थिटा परत साइनचा साइनच का बरं एक्स ऍक्सिस 2 पाय कुठे आहे एक्स ऍक्सिस साइनचा साइन पण क्वाड्रंट कुठला आहे क्वाड्रंट फोर्थ आहे म्हणून मायनस. नंतर सेकंड कॉस 2 पाय मायनस थिटा. आता मला सांगा क्वाड्रंट फोर्थ आहे बरोबर आहे. कॉस पॉझिटिव्ह का निगेटिव्ह म्हणजे कॉसचा कॉसच जरा पॉझिटिव्ह कॉस आहे बरोबर. नंतर थर्ड टॅन
2 pi minus theta minus tan theta. Thus fourth cot 2 pi minus theta. Then fifth sec 2 pi minus theta. Positive sec theta. And then sixth number will be cosec 2 pi minus cosec theta. किती वेळ लागतो काढायला? वेळ किती लागतो? मोजून 1-2 सेकंदात क्लिक झालं कुठे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस क्वाड्रंट कुठला तो समजला, आन्सर मिळून जातं. परत एकदा सांगतोय, जर हे कळलेलं नसेल तर मी काल परत सांगत होतो, जर याच्यातला एक छोटा जरी पॉइंट तुम्हाला कळलेला नसेल परत विचारा, कारण ही शॉर्ट ट्रिक त्याच्याशिवाय कळत नाही. काय सांगतोय? शॉर्ट ट्रिक त्याच्याशिवाय कळत नाही. कशाशिवाय? कंपाऊंड अँगल मध्ये आपण वापरताना व्हॅल्यू कशा आल्या होत्या? मी क्वाड्रंट कोणते, ऍक्सिस वर कोणता आहे हे जर लक्षात आलेलं नसेल तर परत एकदा त्याला बघा. हे जेवढे पण आहेत हे सर्व एक्स ऍक्सिस वरचे अलाइड अँगल आहेत. मी 4 वेळा विचारतोय कुठल्या ऍक्सिस वर आहे ते सांगा. कुठल्या ऍक्सिस वर आहे? एक्स. क्वाड्रंट वाईज तुम्हाला साइन्स माहिती आहेत का? मी रिवाइज केलं होतं. क्वाड्रंट वाईज साइन्स माहिती असायला तर पाहिजे प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा. जर माहिती नसतील तर हे कसं आलं आणि काय आलं ते काहीच कळणार नाही. समजतंय ना? आणि एकदा मी परत मागच्या गोष्टी का उजळणी करायला लावतो, कारण त्याच्या जेवढ्या डीप मध्ये तुम्ही वाचणार तेवढ्या पुढे आल्यानंतर अजून जास्त कळेल जेव्हा तुम्ही रीड करशाल त्यावेळेला. ओके. नंतर पुढचा 2 पाय प्लस थीटा कुठल्या क्वाड्रंट मध्ये? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. फर्स्ट त्याला फर्स्ट डायरेक्ट फर्स्ट नाही म्हणताय ना, पॉझिटिव्ह काढू आपण सर्व, पण थीटा कसा आहे त्याच्यावर डिपेंडेंट आहे. बरोबर. जर थीटा 90 प्लस गेला तर आपण रोटेशन होणार. ओके. मग त्यावेळेला रोटेशन फाइंड आउट करायला लागेल आपल्याला. ओके. ठीक. चला सांगा पुढे. पहिले साइन सर्व पॉझिटिव्ह कारण फर्स्ट क्वाड्रंट आहे. सेकंड cos theta. That's third tan cot theta. किती फॉर्म्युले झाले सर्व? 24 झाले ना? ओके. कोणते लक्षात राहतात? क्लिअर कट लक्षात असू द्या. मी कोणासाठी काढले ते? एक्स ऍक्सिस. कोणासाठी? एक्स ऍक्सिस. कळतंय सर्वांना? क्लिअर येते? क्लिअर आहे का? ओके. ना आता हे झाले 4 एक्स ऍक्सिस वरचे, तसंच 4 वाय ऍक्सिस साठीचे. बरोबर. मग आता 4 वाय ऍक्सिस वरचे व्हॅल्यू सांगा. आता इथे π/2 असतो आणि इथे 3π/2 क्वाड्रंटल अँगल, 2 क्वाड्रंटल अँगल, आणि त्यांच्यापासून मला 2 एक्स ऍक्सिस वर पॉझिटिव्ह एक्स वाय ऍक्सिस वर आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह वाय ऍक्सिस वर असे 2-4 मला अलाइड अँगल मिळणार. बरोबर आहे. मग पहिला अलाइड अँगल काय असेल? आणि इकडे π/2. ओके. नेक्स्ट इकडे आणि इकडे बरोबर. पुढे काय सांगणार? काय सांगणार? आपण एक्स ऍक्सिस वरचे जे अलाइड अँगल घेतले त्याच्यासाठी काय विचार केला होता? जे फंक्शन आहे जसं तसं राहणार, फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणानुसार मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वाड्रंट वाईज मध्ये. ते क्वाड्रंट वाईज तर कुठे सोडणार? ते वाय ऍक्सिस असो नाही तर एक्स ऍक्सिस असो. पण एक्स ऍक्सिस वरचे जे अलाइड अँगल आहे त्यांच्यासाठी साइनचा साइन, कॉसचा कॉस, टॅनचा टॅन, कॉटचा कॉट, सेकचा सेक, कोसेकचा कोसेक. पण आता आलो वाय ऍक्सिस वर. साइनचा कॉसचा साइन, टॅनचा कॉटचा, सेकचा कोसेकचा. लॉजिक कळलं? लॉजिक कळतंय? बरोबर ना? मग आता वाय ऍक्सिस वरचे 2 अलाइड अँगल कोणते? एक π/2 आणि दुसरा त्याच्या ऍडिशन सबट्रॅक्शन मधले 2 अलाइड अँगल. 2 आणि 2 4. बरोबर. मग आता आपण घेणार आहोत वाय ऍक्सिस वरचे. त्याच्यातला पहिला कोणता आहे? π/2 मायनस थीटा. क्वाड्रंट
ऑब्वियसली सर्व पॉझिटिव्ह असतील. पण पाय बाय 2 मायनस थीटा आहे ना. ओके, लक्षात घ्या. मग पहिली व्हॅल्यू साइन पाय बाय 2 मायनस थीटा कॉस थीटा. सेकंड साइन पाय बाय 2 मायनस थीटा साइन थीटा. थर्ड tan पाय बाय 2 मायनस थीटा cot theta. Then fourth pi by 2 minus theta tan theta. Then fifth sec pi by 2 minus theta किती ना cosec theta. And then sixth one is cosec pi by 2 minus theta sec theta. याच्यात आणि याच्यातला फरक कळतोय का दोघांमधला? एक साक्षी वरचे मी काय डिवाइड केलं ना लक्षात राहतो. ओके ना, हा कुठे आहे फर्स्ट पार्ट. समजतं इथपर्यंत? ओके. नाउ द नेक्स्ट वन विल बी नेक्स्ट वन पाय बाय 2 प्लस थीटा. ओके. क्वाड्रंट सेकंड मध्ये कोण कोण पॉझिटिव्ह असतंय, कोण कोण निगेटिव्ह? साइन आणि कोसेक उरलेले निगेटिव्ह. नाउ देन फर्स्ट साइन पाय बाय 2 प्लस थीटा काय ना साइनचा कॉस प्लस परत एकदा सांगतो एलएचएस कुठे येतो बघायचा. साइन आहे साइन प्लस सेकंड मध्ये साइन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? जो मिळणार आहे त्याचा नाही विचार करायचा. लक्षात घ्या, जो मिळणार आहे त्याचा विचार करायचा नाही. मी परत सांगतोय. तुम्ही काय करतात, हा कॉस मिळतोय ना, मग कॉस सेकंड मध्ये निगेटिव्ह म्हणून त्याला मायनस कॉस असं नाही. हा बघायचा, हा साइन आहे बरोबर. तुम्ही याची व्हॅल्यू काढताय, मग साइन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? आणि साइनचा काय होणार कॉस, मग तो पॉझिटिव्ह आहे. नाही तर म्हणणार हा कॉस मिळतो मग कॉस निगेटिव्ह असतो सेकंड मध्ये. तसं नाही. मिळणारी व्हॅल्यूचा विचार नाही करायचा, जी व्हॅल्यू काढायची तिचा विचार करायचा. नंतर सेकंड cos पाय बाय 2 प्लस थीटा. आता cos पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? ओके, cos चा काय होईल मायनस. कळतोय? नेक्स्ट थर्ड देन फोर्थ cot पाय बाय 2 प्लस थीटा काय मायनस. पुढे फिफ्थ sec pi by 2 plus theta काय ना minus cosec theta. And then sixth one will be cosec pi by 2 plus theta cosec pi by 2 plus theta plus sec theta. तर cosec पॉझिटिव्ह हे झाले pi by 2 plus theta चे सेकंड क्वाड्रंट मध्ये. बघा बरं सेकंड क्वाड्रंट मध्ये असाइन आहेत का? साइन पॉझिटिव्ह आणि कोसेक पॉझिटिव्ह, उरलेले चारी पण निगेटिव्ह. कळतंय? कोणाला काही डाऊट? काही डाऊट नक्की बघा व्यवस्थित. ओके. नाउ नेक्स्ट वन पॉझिटिव्ह ऍक्सिस झाला ना, आता निगेटिव्ह 3 पाय बाय 2 मायनस थीटा. क्वाड्रंट थर्ड. चला सांगा फर्स्ट साइन 3 पाय बाय 2 मायनस थीटा निगेटिव्ह tan cot पॉझिटिव्ह उरलेले निगेटिव्ह. ओके. नाउ साइन चा काय होणार मायनस cos थीटा. देन सेकंड cos नेक्स्ट tan 3 पाय बाय 2 मायनस थीटा cot theta. Then fourth cot 3 pi by 2 minus theta equals to positive tan theta. Fifth number sec equals to minus cosec theta. And then sixth number will be cosec 3 pi by 2 minus theta equals to minus sec theta. झाला नक्की?
First quadrant pi by 2 minus theta. Second quadrant pi by 2 plus theta. Third quadrant 3 pi by 2 minus theta. राहिला शेवटचा 3 pi by 2 plus theta. 3 pi by 2 plus theta. Quadrant. Fourth quadrant मध्ये कोण कोण निगेटिव्ह कोण पॉझिटिव्ह? cos आणि sec उरलेले निगेटिव्ह. बरोबर. मग त्याच्यानुसार फाइंड आउट करायचं. आता पहिली व्हॅल्यू सांगा. sin 3 pi by 2 plus theta. Sin positive or negative? Negative. म्हणजे minus. Then second cos 3 pi by 2 plus theta. Minus. Then third tan 3 pi by 2 plus theta. Then next fourth cot 3 pi by 2 plus theta. किती येणार? Minus tan theta. Then next fifth sec 3 pi by 2 plus theta. Cosec theta. Then sixth number cosec 3 pi by 2 plus theta. Minus sec theta. अगला फोर्थ हा होता थर्ड आणि हा होता बघा. ऑब्झर्व करून घ्या. सर्व फॉर्म्युले ऑब्झर्व करा. व्यवस्थित समजून घ्या. काय डाऊट आहे कोणाला काही डाऊट असेल तर विचारायचं आहे. कंपाऊंडचे 8 आणि हे 48. Examples. Question घ्यायचा. Question number first. Question number first. Without using trigonometric table. Without using trigonometric table, find the values of following. Find the values of following. First example. Cos 75 degree. Cos 75 degree. या 75 ला स्प्लिट करायचं आहे पण जे माहिती असलेले व्हॅल्यू असतील त्यांच्यामध्ये जे माहिती असेल 30 प्लस 45 cos 75 degree is equals to cos 30 plus 45. मग आता A काय B काय पुट करू. चला सांगा cos A plus B. cos A plus B. cos A into cos B minus प्लस असला की cos cos sin sin cos 30 cos 25 minus sin 30 बरोबर पुट कर cos 30 root 3 by 2 root 2 minus into root 2 can be written as
√3/√2 minus 1/2. Denominator same आहे. √3 minus 1/2. चला cos 75. Okay. Next tan 75. tan 75. परत स्प्लिटिंग देणार 30 आणि 40. tan 30 plus 40. A काय परत B काय फॉर्म्युला tan A plus B चा फॉर्म्युला प्लस आहे ना न्यूमरेटर प्लस असेल tan A plus tan B upon 1 minus tan A into tan B. हां याच्यात सोल्युशन काढणं महत्त्वाचं आहे ना क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे करावं हां मग tan 30 plus tan 45 upon 1 minus tan 30 into tan B. बरोबर पुढे 1/tan 30 आहे बरोबर sin upon cos sin 30 upon cos 30 sin 30 is 1/2 cos 30 is √3/2 1/2 म्हणजे 2 to get cancel 1/√3 now 1 plus 1 upon 1 minus 1/√3 into 1 then cross multiplication 1 plus √3 upon √3 divided by √3 minus 1 upon then √3 cancel equals to 1 plus √3 upon √3 minus 1 झालं क्लियर पुढचं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचं sin 15 थर्ड एक्झाम्पल पुढचं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचं चला sin 15 लिहिताना कसं लिहिलं आपण 45 minus 30 sin 45 minus 30 will be sin 15 बरोबर a आला 45 b आला 30 then sin a minus b sin a minus b sin a into cos b minus cos a into sin b but sin 45 into cos 30 minus cos 45 into then what is sin 45 into cos 30 minus cos 45 sin 30 then can be written as √3/2 minus 1/2 that's numerator will be added denominator is then add the numerator √3 minus 1/2 that's what is the sin of 15 बरोबर पुढचं cos 15d find out quickly परत सेम वेने काढणं cos 45 minus 30 then cos a minus b cos a into cos b plus sin a into sin b cos a into cos b plus sin a into sin b बरोबर then 1/√2 1 by that's written as √3/2 plus 1/2 then √3 plus 1/2 जरा cos 15 तो होता है चला तो फटाफट मी पुढचे जे एग्जांपल देतो सॉल्व करा क्विक sin 105 degree cos 105 degree and 7 tan 105 degree. 105 degree. Of the loan 60 plus 4 degree. Good one. चला पटापट फाइंड आउट करा. जास्त डोकं लावण्याची काही गरज नाही.
60 प्लस 45. पटकन 60च्या व्हॅल्यू आणि 45च्या व्हॅल्यू. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण मागे पण एक्झाम्पल सॉल्व्ह केलं होतं की जर एखादा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिलेलं असेल स्पेसिफिक पॅटर्नमध्ये तर उरलेल्या व्हॅल्यूज आपल्याला काढता येतात, बरोबर ना. एखादा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिलं आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, बरोबर, आणि त्याची व्हॅल्यू जर तुम्हाला काढायला लागलं फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन होतं ना, सेकंड चॅप्टरमध्ये क्वेश्चन होता बघा, बरोबर ना, त्या पद्धतीने. पण इथे काही नुसती एक व्हॅल्यू दिलेली नसेल, इथे दोन व्हॅल्यू दिलेल्या असतील. किती? दोन व्हॅल्यू. मग दोन व्हॅल्यू दिलेले असतील, एक टॅन ए असेल, एक दुसरा टॅन बी असेल, किंवा साइन असेल, कॉस असेल, पण ए आणि बी, आणि दोघंही वेगवेगळ्या क्वाड्रंटमध्ये, दोघंही वेगवेगळ्या क्वाड्रंटमध्ये. आणि काढताना आपल्याला कंपाऊंड फॉर्म्युलेज काढायला लागले. काय? कंपाऊंड फॉर्म्युले. लक्षात घ्या, सॉल्व्ह करताना काय करायचं आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये सॉल्व्ह करताना मी कसं सॉल्व्ह करून देईल हे लक्षात घ्या, कारण हे एक्झाम्पल महत्त्वाचं असेल. आणि याच्यामध्ये परत एकदा आपल्याला फंडामेंटल आयडेंटिटीचा वापर करावा. कसला? फंडामेंटल आयडेंटिटी. बघा क्वेश्चन असा आहे, क्वेश्चन 2. इफ sin अल्फा इज इक्वल्स टू 15/17 where alpha lies between pi by 2 less than alpha less than pi means that quadrant is alpha lies in कुठे लाईज होतंय? pi by 2 to pi, बरोबर ना. नेक्स्ट, and cos beta is equals to -4/5 where beta lies in pi less than beta less than 3 pi by 2. Which quadrant? Third order. Fine. First, sin alpha minus beta. Second, sin alpha plus beta. Third, cos alpha minus beta. Fourth, cos alpha plus beta. Fifth, tan alpha minus beta. And the sixth one, tan alpha plus beta. म्हणजेच सगळेच कंपाऊंड फॉर्म्युले सर्वच. बरं, आता मला सांगा साइन अल्फा मायनस बीटा घ्यायचा, कोणाकोणाची गरज पडते? साइन अल्फा मायनस बीटा घेतला ना. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर साइन अल्फा मायनस बीटा? साइन अल्फा मायनस बीटा काय? साइन अल्फा कॉस बीटा साइन अल्फा. आता मला सांगा त्यांनी देताना दोन व्हॅल्यू दिल्या, कोणत्या कोणत्या दोन व्हॅल्यू दिल्या आहेत? इकडे लक्ष द्यायचं असेल. अल्फा इंटू मला सांगा देताना त्यांनी साइन अल्फा दिला आणि कॉस बीटा दिला. मला कॉस अल्फा दिलाय का? मला लागणार आहे. कॉस अल्फा दिलाय का त्यांनी? नाही. साइन अल्फा दिलाय पण कॉस अल्फा दिलेला नाही. मग कॉस अल्फा काढायचा कसा? काढायचा कसा? आता इव्हन अजून विचार केला हे पण चालेल. कॉस बीटा दिलाय बरोबर, पण मला साइन बीटा पण लागतो. व्हॉट अबाउट दॅट? काढले का पण हे व्हॅल्यूज? जर साइन अल्फा दिलाय तर मला कॉस अल्फा काढता येतो बाय युजिंग फंडामेंटल आयडेंटिटी. बाय युजिंग फंडामेंटल आयडेंटिटी, बरोबर. मग मला कॉस बीटा दिला असेल तर साइन बीटा काढता येईल का? अगेन बाय फंडामेंटल आयडेंटिटी. मग आता बघा सोल्युशन कसं करणार. लेट पहिली व्हॅल्यू लाव साइन अल्फा. आधी कोण काढून घ्यायचा? साइन अल्फा वरून कॉस अल्फा. काय काढून घेणार? कारण तो लागणार आहे. इव्हन त्याच्यातच नाही, याच्यात पण लागणार, याच्यात पण लागणार, याच्यात पण लागणार. आणि नंतर टॅनच्या फॉर्म्युल्यामध्ये फॉर्म्युला कसा काय होईल? टॅन अल्फा मायनस बीटाचा टॅन अल्फा मायनस टॅन बीटा अपॉन 1
tan अल्फा कुठं काढला साइन अल्फा काढला कॉस अल्फा काढला साइन अल्फा आपण कॉस अल्फा म्हणजे tan अल्फा लिखतो ना म्हणजे मला कॉस अल्फा पण काढायचा आणि tan अल्फा साइन अल्फा त्यांनी दिलेला बरोबर मग साइन अल्फा इज इक्वल्स टू 15/70 where alpha lies between pi by 2 less than alpha less than pi means that okay pi fundamental identity then sin square alpha plus cos square alpha is equals to 1 मला व्हॅल्यू काढायची cos square alpha cos alpha ची sin ला तिकडे जाऊ cos square alpha is equals to 1 minus then cos square 1 minus 15 upon 70 bracket 1 minus 15 square 17 square 289 ना बरोबर आहे का क्रॉस मल्टिप्लिकेशन सांगा 289 minus 225 upon 289 पुढे 289 minus 225 किती 64 upon 289 that's cos square alpha then cos alpha is equals to plus minus 8 upon 17 plus u की minus cover सेकंड क्वार्टर में अल्फा कुठे लायला जातोय सेकंड मध्ये मग सेकंड मध्ये cos अल्फा पॉझिटिव्ह का निगेटिव्ह निगेटिव्ह मग therefore cos अल्फा is equals to minus 8 upon 70 sin अल्फा माहिती आहे cos अल्फा माहिती आहे मग लगेच tan अल्फा बोलतो मग tan अल्फा काय आहे tan अल्फा is equals to sin अल्फा upon cos अल्फा equals to 15 upon 8 minus 15 upon 70 upon minus 8 upon 70 17 get cancel minus 15 upon 8 हा कोण निघाला कोण मग cos sin अल्फा निघाला cos अल्फा निघाला tan अल्फा अगोदर काढून ठेव म्हणजे पटापट आपल्याला व्हॅल्यू पुट करता येते फॉर्म्युला ओके नंतर परत आल्सो cos बीटा दिलाय ना आपल्याला cos बीटा minus 4 upon 5 where beta lies in beta less than pi less than beta less than 3 pi by 2 which quadrant third one बरोबर आहे मग by fundamental identities बरोबर इथपर्यंत क्लियर आहे पुढे sin square beta plus cos square beta is equals to 1 कोणाची व्हॅल्यू काढायची cos तिकडे जाऊ मग sin square beta is equals to काय मिळणार then 1 minus cos beta minus 4 upon 5 bracket square 1 minus 16 upon 25 cross multiplication 9 upon 25 so sin square beta is equals to sin beta is equals to स्क्वेअर रूट घेतला इक्वल्स टू प्लस मायनस 3 upon 5 बरोबर प्लस घेऊ की मायनस बरोबर थर्ड मध्ये साइन काय असतो sin बीटा इज इक्वल्स टू मायनस 3 upon 5 झाला आता tan काढायचा आहे tan बीटा काय असेल मग सांगा sin बीटा अपॉन cos बीटा sin बीटा ची व्हॅल्यू अपॉन cos बीटा ची व्हॅल्यू 5 5 8 minus 3 upon 4 tan थर्ड क्वार्टर मध्ये पॉझिटिव्ह असतो 3 upon 4 पॉझिटिव्ह आला झालं जेवढ्या व्हॅल्यू लागत होत्या काढल्या गेल्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा पहिल्या फॉर्म्युल्याचा sin अल्फाची व्हॅल्यू इनटू cos बीटाची व्हॅल्यू मायनस cos अल्फाची व्हॅल्यू minus 8 upon 70 sin बीटा ची व्हॅल्यू minus 3 upon 5 चला कॅल्क्युलेट करा पटापट व्हॅल्यू सांगा डिनॉमिनेटरचा प्रॉडक्ट घेऊ नका कॅन्सलेशन वगैरे होत असेल तर राहू दे डिनॉमिनेटर सेम दिसतोय बरोबर मग तसंच कसा ठेवायचं मायनस याचा न्यूमरेटरचा प्रॉडक्ट घेऊन टाका सांगा पटकन
माइनस 4 इंटू 15 15 चौक 7 हा माइनस माइनस काय होता येईल प्लस म्हणजे माइनस कडे येण्याची काही गरज नाही 10 5 17 म्हणजे 5 इंटू 17 माइनस 8 इंटू 3 24 अपॉन okay then denominator will be 7 add how many minus subtract minus 60 minus 24 upon 5 into 70 पुढे minus 84 upon 5 into 70 भाग जातोय का कोणी भाग जातोय 5 आणि का 17 ने किती नाही ना नहीं ना नहीं जात ना पाचाने पण जात नाही मग डिनॉमिनेटर सगळी घेऊन टाक हा डिनॉमिनेटर काय ठेवला होता जर भाग वगैरे गेला तरची गोष्ट होती बरोबर पण भाग काही जात नाहीये मग तसं माइनस 84 अपॉन 85 ही झाली तुमची साइन अल्फा माइनस बीटाची बरोबर तसं साइन अल्फा प्लस बीटा फॉर्मूला sin अल्फा into cos बीटा प्लस cos अल्फा into sin बीटा व्हॅल्यू सांगा sin अल्फा ह्याच व्हॅल्यू सगळ्या फक्त प्लस चेंज लिहायचा व्हॅल्यू त्याच राहतील 15/17 into -4/5 प्लस into then -60 upon 5 into 17 plus minus plus on there 24 upon 5 into 70 then minus 60 plus 24 upon 5 into 70 सांगा पटकन minus 60 plus 24 36 minus 36 upon 5 into 70 भाग वगैरे काही जाणार नाही मग minus 36 upon 85 इनफ इट तीन वगैरे भाग जातोय नाही जात ना जात असेल तर द्या नाही तर राहू कारण नाही जात कारण 90 इथे येतो त्यामुळे नियर अबाउट ओके हे फायनल आन्सर असेल हे कोणाचा आन्सर आला आता मला सांगा तुम्हाला cos अल्फा मायनस बीटा cos अल्फा प्लस बीटा काढता येईल ओके पटकन घ्या मला व्हॅल्यूज काढायचे पुढच्या लगेच